रूल्स ऑफ निगेशन्सच्या नंतर काही इम्पॉर्टंट लॉ, काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स हे आपल्याला आता विचारात घ्यायचे आहेत. पण त्यापूर्वी एक क्वेश्चनचा आणखी टाईप आहे जो डिस्क्रिप्टिव्हमध्ये नाही दिसला. तुमच्या ट्युटोरियल प्रॅक्टिस क्वेश्चन बँकमध्ये दिलेला आहे तो 14 नंबरचा क्वेश्चन. आणि तो क्वेश्चन जो टाईप ऑब्जेक्टिव्हमध्ये CET JEEला बऱ्याच वेळा रेफर केला जातो असा टाईप आहे. तो क्वेश्चन असा असतो, आयडेंटिफाय द पेयर्स ऑफ स्टेटमेंट्स हॅविंग सेम मिनिंग. आयडेंटिफाय द पेयर्स ऑफ स्टेटमेंट्स हॅविंग सेम मिनिंग. ज्या स्टेटमेंटचं मिनिंग सेम आहे असे स्टेटमेंट्स सांगा असा क्वेश्चन असतो. आता या क्वेश्चनमध्ये काय आहे, क्वेश्चन असा आहे, फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आयडेंटिफाय द पेयर्स ऑफ स्टेटमेंट्स हॅविंग सेम मिनिंग. त्यामध्ये 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. एक आहे इफ ए man is rich then he is happy. If a man is rich then he is happy. If a man is rich then he is happy. Number 2, if a man is not rich then he is not happy. Number 3, if a man is unhappy then he is rich. झालं आहे तिथं नॉट रिच पाहिजे, he is not rich. And number 4, if a man is happy then he is rich. असा एक क्वेश्चन आहे. आणि यामधले आपल्याला सेम मिनिंग असणारे कोणकोणते स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या जोड्या तयार करायच्या आहेत. टू फाइंड द पेयर्स ऑफ स्टेटमेंट्स हॅव्हिंग सेम मिनिंग. सॉल्व केलाय हा आणि काय आला आहे? फर्स्ट आणि लास्ट सेम मिनिंग आणि सेकंड आणि थर्ड सेम मिनिंग. फर्स्ट अँड लास्ट सेम मिनिंग, सेकंड अँड थर्ड सेम मिनिंग. ओके, आणखी कोणाचं काय आलं आहे यापेक्षा वेगळं? येस, सगळ्यांचं एवढं असं झालंय. का आणखी कोणाचं काय वेगळं आलं? विचार करून पहा. सोडवलं नसेल पूर्वी तर आत्ता सॉल्व करा.
थिंकिंग प्रोसेस कशी असते आपली. पहिलं वाक्य, इफ ए मॅन इज रिच देन ही इज हॅपी. दुसरं, इफ ए मॅन इज नॉट रिच देन ही इज नॉट हॅपी. अर्थ आपण त्याचा समजावून घेऊ शकतो स्वतः. खूप काही अवघड वाक्य नाही आहे त्यामध्ये. इफ ए मॅन इज अनहॅपी देन ही इज नॉट रिच. मग कुठले सारखे वाटत आहेत, कुठले वेगळे वाटत आहेत. आपण आन्सर म्हणतोय 1 and 4. आपण आन्सरनुसार जाऊया. आता 85% जणांचं म्हणणं येतं आहे की करेक्ट आहे, त्यामुळे आन्सरनुसार आपण जाऊ शकतो. इफ ए मॅन इज रिच देन ही इज हॅपी. इफ ए मॅन इज हॅपी देन ही इज रिच. हे दोन वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. दोन्ही एकमेकांचे कॉन्व्हर्स आहेत, हे करेक्ट आहे, नो प्रॉब्लेम. पण एखादं स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स सेम मिनिंगचे असतात असं कुठं म्हटलंय कोण? या वाक्याचा अर्थ आहे, पहिल्या स्टेटमेंटचं मिनिंग आहे, इफ मॅन इज रिच देन ही इज हॅपी. एखादा पर्सन जर रिच असेल तर तो हॅपी असतो. आणि याचं मिनिंग आहे, जर एखादा पर्सन हॅपी असेल तर याचा अर्थ तो रिच आहे. मग समजा आपण स्टेटमेंट चेंज केला, इफ यू स्टडी हार्ड देन यू विल पास इन द एक्झाम. आता त्याचा कॉन्व्हर्स जर केला, इफ यू पास इन द एक्झाम देन यू विल स्टडी हार्ड. अर्थ सारखा आहे, मिनिंग सेम आहे. समजा आपलं सांगितलं, इफ यू पास इन द एक्झाम देन आय विल ब्रिंग ए बाईक फॉर यू किंवा लॅपटॉप फॉर यू. त्याच्याऐवजी जर असं म्हटलं, इफ आय विल ब्रिंग ए लॅपटॉप फॉर यू देन यू विल स्टडी हार्ड. अर्थ सारखा आहे. थिंक ऑन इट. मिनिंग सेम आहे का? गडबड इथे होते अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये. याचा प्रॉब्लेम असा आहे, मॅक्झिमम जणांचा, आता इथं अराउंड 85% जणांचं सगळ्यांचं आन्सर चुकलं आहे. याचं कारण हे की लॉजिक या चॅप्टरमध्येच आपण लॉजिक वापरत नाही. बाकी इतर ठिकाणी लॉजिक वापरण्याचा प्रश्नच नाही, लॉजिकमध्येच लॉजिक वापरत नाही. आपण थिंकिंग बेस्ड ठेवतो, याला काहीतरी बेस असावा. जसं आपण स्टेटमेंट पाहिले की कळतं आपल्याला, कॉन्व्हर्स दिसत आहेत वगैरे, इनव्हर्स दिसत आहेत, हे ते बरोबर आहे. आता पहा, जर आपण हे 4 स्टेटमेंट्स सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केले, त्यासाठी समजा आपण गृहीत धरू पी हे स्टेटमेंट असं कन्सिडर करू आपण, ए मॅन इज रिच. आणि क्यू हे स्टेटमेंट असं गृहीत धरू, ए मॅन इज हॅपी. स्टेटमेंट पी गृहीत धरलं, ए मॅन इज रिच, आणि स्टेटमेंट क्यू गृहीत धरलं, ए मॅन इज हॅपी. तर स्टेटमेंट 1चा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? पी इम्प्लिकेशन क्यू. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ ऑल स्टेटमेंट्स आर. पहिल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? पी इम्प्लिकेशन क्यू. कारण इथं आहे, इफ ए मॅन इज रिच
देन ही इज हॅपी. ए मॅन इज रिच म्हणजे पी, ते ॲज इट इज आहे इथे. इफ अ मॅन इज हॅपी म्हणजे क्यू, ते पण ॲज इट इज आहे. इफ देन वाक्य जोडलं आहे म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लिकेशन क्यू येणार. ओके. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे त्या सेकंड स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय लिहिता येईल? ए मॅन इज नॉट रिच. स्टेटमेंट पी आहे ए मॅन इज रिच म्हणजे निगेशन पी. इफ देन मुळे इम्प्लिकेशन निगेशन क्यू. ओके. नंबर 3 चा सिम्बॉलिक फॉर्म निगेशन पी इम्प्लिकेशन क्यू. इथे आधी अनहॅपी आहे, आधी अनहॅपी आहे. अनहॅपी म्हणजे नॉट हॅपी. स्टेटमेंट क्यू म्हणताय ए मॅन इज हॅपी, त्याचं निगेशन म्हणजे निगेशन क्यू हे आधी आहे. इम्प्लिकेशन ही इज नॉट रिच म्हणजे निगेशन पी. बरोबर. अँड फोर्थ वन, इफ ए मॅन इज हॅपी देन ही इज रिच म्हणजे काय? क्यू इम्प्लिकेशन. 4 स्टेटमेंटचे हे झाले 4 सिम्बॉलिक फॉर्म. तर ऑब्वियसली आपल्याला माहीत आहे की हे जर स्टेटमेंट असेल कंडिशनल स्टेटमेंट तर हा त्याचा कॉन्व्हर्स असतो, हा त्याचा इन्व्हर्स असतो, हा त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो. पण आपला त्याच्याशी काही सध्या इथं नाही विचार करायचा आहे. सध्या आपल्याला काय महत्त्वाचं आहे, कोणकोणते स्टेटमेंटचं मिनिंग सेम आहे. मिनिंग सेम आहे म्हणजेच ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचं मिनिंग सेम राहील. प्रत्येक सिच्युएशनमध्ये असं काही कंपल्सरी नाही ना. हॅपी असण्यासाठी रिच असणं कंपल्सरी नाही आहे, किंवा एखादा पर्सन रिच असेल तर तो हॅपी व्हावाच असंही कंपल्सरी नाही आहे. बरोबर आहे. इफ ए मॅन इज रिच देन ही इज हॅपी. एखाद्या सिच्युएशनमध्ये ते करेक्ट असेल, एखाद्या सिच्युएशनमध्ये रॉंग असेल. म्हणजे याला वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. आणि 2 स्टेटमेंट सेम मिनिंगचे आहेत असं आपण कधी म्हणू शकतो? ते लॉजिकली इक्विव्हॅलंट पाहिजेत. मग आता एक काम करा, हे इथपर्यंत आधी लिहा आणि या 4 स्टेटमेंट पॅटर्नचा एकच ट्रूथ टेबल तयार करा. त्या ट्रूथ टेबलवरून कोणकोणते स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट येत आहेत ते बघा. मग पुढं बघू. करा कंप्लीट. ट्रूथ टेबल तर तयार करता येतो सर्वांना. याचा ट्रूथ टेबल तयार करा पटकन. 4ही कॉलम आले पाहिजे त्याच्यामध्ये. पहिला कॉलम पी येणार, दुसरा क्यू, तिसरा निगेशन पी, चौथा निगेशन क्यू आणि पुढचे 4 कॉलम हे. त्याला वाटल्यास याला कॉलम नंबर टेबलमध्ये टेबल तयार झाल्यानंतर 1, 2, 3 आणि 4 अशी नावं नंबर देऊन ठेवा शेवटी. माझ्यातले कोणकोणते लॉजिकली इक्विव्हॅलंट येतात ते बघा. मग बघू पुढचं काय ते. करा कंप्लीट ट्रूथ टेबल. फ्रॉम ट्रूथ टेबल कोणकोणते इक्विव्हॅलंट आहेत? फर्स्ट आणि थर्ड. बरोबर. सेकंड आणि फोर्थ. बदललं का आन्सर? मेजॉरिटीचा इम्पॉर्टन्स नसतो. 85% जणांचं आन्सर वेगळं आलं होतं.
फर्स्ट अँड थर्ड हे सारखे आहेत, प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी त्याची ट्रूथ व्हॅल्यू सारखी येते ट्रूथ टेबलवरून. ट्रूथ टेबलवरून या दोघांचे कॉलम सारखे येतात, म्हणजे हे दोन लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो P implication Q is equivalent with negation Q implication negation P. आणि सेकंड आणि फोर्थ सारखे येत आहेत, म्हणजे निगेशन P implication negation Q equivalent with Q implication P. आणि हा लॉजिकल इक्विव्हॅलन्स, तुम्ही लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे जे 12 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले होते सॉल्व करायला, त्यातले शेवटचे 2 हेच होते, 11 नंबर आणि 12 नंबर, जे तुम्ही ट्रूथ टेबलचा वापर करून ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहेत, पण ते यूज नाही केले. ऑब्झर्वेशन्स मॅटर्स. ओके, म्हणजे या टाईपच्या क्वेश्चनला सॉल्व कसं करायचं, तर वाक्यांचे अर्थ काय होत आहेत याच्यावरती नाही विचार करत बसायचा. काही इथे तरी हे वाक्य सोपे सोपे आहेत. काही वेळेला काय करतात, क्वेश्चन असंच असतो, आयडेंटिफाय द पेअर ऑफ स्टेटमेंट हॅव्हिंग सेम मिनिंग, 1 and 3, 2 and 4 वगैरे असे असे ऑप्शन्स दिले जातात. आपलं वाटतं सोपा क्वेश्चन आहे, आपण वाक्य वाचतो आणि त्याचा अर्थ आपण तिथं आपलं इंग्लिशचं नॉलेज तिथं जास्त वापरायचा प्रयत्न करतो. इंग्लिश लँग्वेजचा क्वेश्चन नाही आहे हा लॉजिकचा क्वेश्चन आहे, याला लॉजिकच वापरा. दिलेल्या सगळ्या स्टेटमेंट पॅटर्नला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं, त्यांचा ट्रूथ टेबल तयार करायचा आणि ट्रूथ टेबलवरून ज्या ज्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्या आलेल्या आहेत ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं आपण म्हणू शकतो. आता आणखी एक थोडंसं ऑब्झर्वेशन जर आपण विचारात घेतलं, हे जर स्टेटमेंट असेल तर हा त्याचा इन्व्हर्स असतो, हा त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे आणि हा त्याचा कॉन्व्हर्स आहे. म्हणजे आपण लक्षातच ठेवायचं म्हटलं तर प्रत्येक वेळी ट्रूथ टेबल तयार करण्याची आवश्यकता पडणार नाही. कदाचित वेगळा स्टेटमेंट पॅटर्न आला तर करावा लागेल, पण जर स्टँडर्ड रिझल्ट आले तर गरज नाही. P इम्प्लिकेशन Q हे स्टेटमेंट आहे आणि हा त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे. कंडिशनल स्टेटमेंट P इम्प्लिकेशन Q हे त्याच्या कॉन्व्हर्सला सेम मिनिंगचं नसतं, त्याच्या कॉन्व्हर्सचं आणि त्याचं मिनिंग सारखं नसतं, तर त्या स्टेटमेंटचं आणि त्याच्या कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं मिनिंग सेम असतं. स्टेटमेंट अँड इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आर ऑफ सेम मिनिंग. सिमिलर टू दॅट इन्व्हर्स अँड कॉन्व्हर्स हे 2 सेम मिनिंगचे असतात. एखाद्या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स आणि त्याचंच इन्व्हर्स हे 2 सेम मिनिंगचे असतात. ओके, दिस इज one of the different type that is not included in your descriptives but objectives मध्ये तो आहे. Then now there are some important results, important law, important rules. ते लॉ किंवा रूल्स लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहेत ट्रूथ टेबलचा वापर करून तुम्ही, त्यातले काही आणि काही आपण आता वर्कआउट करणार आहेत. हा जो प्रत्येक लॉ आहे म्हणजे पूर्ण लॉजिकमध्ये मेजॉरिटी जणांना त्रास देणारी जर गोष्ट थिंग असेल, कुठला टाईप असेल, कुठला पार्ट असेल तर तो हा पॉईंट आहे. त्यामुळं याला केअरफुल, आणि हा डिफिकल्ट नाही आहे, उलट खऱ्या अर्थानं हा चॅलेंजिंग आहे. खऱ्या अर्थानं हे ॲप्लिकेशन आहे
खऱ्या अर्थानं हा पुढे चालून यूज करण्याचा पार्ट आहे लॉजिकचा. बेसिकली यातले काही लॉ आपल्या खूप ओळखीचे आहेत, नावासकट, मिनिंग सकट, पण नोटेशन्स इथे फक्त बदलले गेलेले आहेत. ओके, याला आपण सम इम्पॉर्टंट लॉज किंवा त्यालाच अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट असं म्हणू शकतो. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, स्टेटमेंटचा अल्जेब्रा. आधी आपण यामध्ये जे आपल्या ओळखीची नावं असणार आहे आणि ज्याचं मिनिंग आपल्याला माहिती आहे असे लॉ आधी बघूया. इन जनरल आपल्या युज्युअल अल्जेब्रामध्ये मुद्दाम अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट असं म्हटलं आहे. जो आपला युज्युअल अल्जेब्रा असतो त्या अल्जेब्रामध्ये आपण हे काही लॉ वापरत असतो, जसं ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. व्हॉट इज दिस लॉ? काय मिनिंग, काय नाव आहे या लॉचं? कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ. किंवा ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए. दिस इज ऑल्सो कॉम्युटेटिव्ह लॉ, बट दिस इज फॉर ॲडिशन, दिस इज फॉर मल्टिप्लिकेशन. तसं आपल्या युज्युअल मॅथमॅटिकल अल्जेब्रामध्ये ॲडिशनचा कम्युटेटिव्ह लॉ असतो, मल्टिप्लिकेशनचा पण कम्युटेटिव्ह लॉ असतो. मीन्स ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन फॉलोज द कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सबट्रॅक्शनमध्ये असं होतं का? ए मायनस बी इक्वल टू बी मायनस ए. डिव्हिजनमध्ये असं होतं ए डिवायडेड बाय बी इक्वल टू बी डिवायडेड बाय ए असं असतं पॉसिबल? ऑलवेज नाही. मीन्स subtraction and division does not follow the commutative law. Addition and multiplication follows the commutative law. Similar to that, in case of this algebra, आता ह्या अल्जेब्रामध्ये मॅक्झिमम सगळे लॉ जे आहेत ते कंजंक्शन डिस्जंक्शन यांचेच आहेत. कंडिशनल आणि बाय कंडिशनल याचा एक एक लॉ आहे फक्त शेवटी, पण मेजॉरिटी सगळे लॉ हे कंजंक्शन डिस्जंक्शनचे. मग जो फर्स्ट लॉ आहे दॅट इज कॉम्युटेटिव्ह लॉ. या लॉचं स्टेटमेंट, त्याचं मिनिंग आणि त्याचं नाव पण लक्षात राहायला पाहिजे, हे महत्त्वाचं. कुठल्या लॉनुसार असं म्हटलं की पटकन नाव सांगता यायला पाहिजे. नाही तर आपण काय करतो, प्रॉपर्टी वापरतो एक्झाम्पल सोडवताना, हां हे कशावरून लिहिलं, ते असंच आपण लिहू शकतो, ते असं इंटरचेंज वगैरे असं नाही उपयोगाचं आहे. त्याचं नाव महत्त्वाचं आहे. आता हे काही इनिशियल सिम्पल आहेत त्यामुळं काही अडचण नाही आहे, पण बाकी पुढं चालून पुढच्या लॉसाठी सुद्धा आपला त्यांचं नेम इम्पॉर्टंट राहणार आहे. मग कॉम्युटेटिव्ह लॉ कंजंक्शन आणि डिजंक्शनमध्ये पण फॉलो होतो. म्हणजे पी कंजंक्शन क्यू इज इक्विवॅलंट विथ क्यू कंजंक्शन पी. दिस इज कम्युटेटिव्ह लॉ फॉर कंजंक्शन. Similar to that, P disjunction Q is equivalent with
क्यू डिजंक्शन पी. आता हे तुम्ही ट्रूथ टेबलवरून पण चेक करू शकता किंवा जस्ट आपला ट्रूथ व्हॅल्यूजच्या काही कॉम्बिनेशनवरून पण तुमच्या लक्षात येईल की अँड आणि ऑरमध्ये पण आपला माहिती आहे वाक्य इंटरचेंज झाले तर काही फरक पडत नाही. बरोबर आहे, कारण टीचं कंजंक्शन टी असतं. मग तो टी इकडचा टी इकडे लिहिला काय, इकडचा टी इकडे लिहिला काय. टी एफचं कंजंक्शन एफ येतं आणि एफ टीचं पण कंजंक्शन एफच येतं. याचा अर्थ अँड किंवा ऑरमध्ये कंजंक्शन किंवा डिजंक्शनमध्ये स्टेटमेंट इंटरचेंज केले तर त्याचा काही इफेक्ट होत नाही. इट मीन्स conjunction and disjunction follows the commutative law. Conjunction and disjunction follows the commutative law. Okay, then next एक लॉ असतो a plus b plus c equal to a plus b plus c. What is this law? Associative law. किंवा a into bc equal to ab into c. Yes, काय नाव आहे या लॉचं? Associative. असोसिएटिव्ह लॉ. याचा अर्थ काय असतो की इथे पहा ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी एलिमेंटचा क्रम कुठेच बदललेला नाही आहे. प्लस 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 म्हणजे सरळ वाचायचं म्हटलं तर आपण याला पण ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी असंच वाचू शकतो दोघांनाही. पण फरक आहे तो ब्रॅकेटच्या जागेमध्ये. आता याचा काय इम्पॉर्टन्स आहे, ज्यावेळी आपण ॲक्च्युअल इमानदारीने कॅल्क्युलेशन करत असतो त्यावेळी त्याचा अर्थ काय, लेफ्ट साईडचं कॅल्क्युलेशन करताना काय एक्सपेक्टेड आहे आधी आपण ब्रॅकेट सोडवत असतो. बरोबर आहे, म्हणजे बी आणि सीचं ॲडिशन करून ते ॲडिशन एमध्ये ॲड केलं काय, किंवा ए आणि बीचं ॲडिशन करून त्याच्यामध्ये सी ॲड केला काय. बी आणि सीच्या ॲडिशनमध्ये ए ॲड केला काय, किंवा ए आणि बीच्या ॲडिशनमध्ये सी ॲड केला काय, रिझल्ट सेम. आणि आपण व्हॅल्यूज टाकून पाहू शकतो 2 + 3 + 5 वगैरे असं करून. हा सिम्पल लॉ आहे. सेम हॅपन्स फॉर द मल्टिप्लिकेशन ऑल्सो. सो दिस लॉ इज कॉल्ड associative law. Associative law. This law is also verified or satisfied in case of logical statements. म्हणजेच P conjunction Q conjunction R equivalent with P conjunction Q conjunction R. आणि डिजंक्शनसाठी काय होईल, P डिजंक्शन Q डिजंक्शन R equivalent with P disjunction Q disjunction R. Okay. Likewise, याचा अर्थ काय पहा, इथे पण कंजंक्शन आहे, इथे पण कंजंक्शन आहे, कंजंक्शन कंजंक्शन पी क्यू आर पी क्यू आर. स्टेटमेंटमध्ये नोटेशनमध्ये काही बदल होत नाही. क्यू आणि आरचं कंजंक्शन घेऊन त्याचं कंजंक्शन पी सोबत घेतलं काय, किंवा पी आणि क्यूचं कंजंक्शन घेऊन
परत त्याचं कंजंक्शन आर सोबत घेतलं काय, व्हॅल्यू सेम येते. आणि हे प्रूव्ह केलेलं आहे तुम्ही लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये. हे ऑलरेडी तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेले आहेत. लॉजिकल इक्विव्हॅलन्सच्या 12 एक्झाम्पल्समध्येच बरेच लॉ ट्रूथ टेबलचा यूज करून तुम्ही प्रूव्ह केलेले आहेत. आता ट्रूथ टेबल तयार करत असतानाच तुम्ही त्यात काय केलं आहे, आधी हा कॉलम तयार करावा लागेल. लेफ्ट साईड बनवताना काय करावं लागेल, आधी क्यू कंजंक्शन आरचा कॉलम तयार करावा लागेल आणि मग त्याचं कंजंक्शन पी सोबत घेतलंय. आणि राईट साईडसाठी काय, आधी पी आणि क्यूचं कंजंक्शन आणि मग त्याचं कंजंक्शन आर सोबत. दोन्ही व्हॅल्यू सेम येतात. सेम फॉर डिजंक्शन. ओके. आता हे सगळे लॉ जे आहेत त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची थिंग, सगळे लॉ 2-2 प्रतीत आहेत. एक आहे कंजंक्शनच्या फॉर्ममध्ये आणि एक आहे डिजंक्शनसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे ते दोन्ही एकमेकांचे ड्युएल्स आहेत. त्यामुळं एकाचे लक्षात ठेवले की दुसऱ्याचे आपोआप मिळतात. ड्युॲलिटीचा यूज इथे जास्त होतो. बरोबर आहे. म्हणजे एकूण 10 लॉ आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. 10 × 20 होतात. पण आपण 10 लक्षात ठेवले की 10चे 20 करता येतात. ओके. त्यानंतर तिसरा लॉ आहे आपल्या अल्जेब्रामध्ये. तो लॉ कसा असतो, तो महत्त्वाचा आहे. ए मल्टिप्लाइड बाय बी प्लस सी इक्वल टू आपण काय लिहू शकतो, ए इंटू बी प्लस ए इंटू सी. माहिती आहे ना, हे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करणे. बरोबर आहे. ए मल्टिप्लाइड बाय बी प्लस सी, ए इंटू बी प्लस ए इंटू सी. म्हणजे ह्या एनं दोघांनाही मल्टिप्लाय केलं, मधलं चिन्ह प्लस तसंच. काय म्हणायचं, कुठला लॉ आहे हा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजेच थर्ड लॉ आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा आहे काळजीपूर्वक लक्षात घ्या. पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर. P conjunction Q disjunction R equivalent with P conjunction Q disjunction P conjunction R. पहा, A multiplied by B plus C equal to A into B plus A into C. A into B plus C equal to A into B plus A into C. हे पण लॉजिकल इक्विव्हॅलन्स ट्रूथ टेबलने प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे प्रूफबद्दलचा काही विषय नाही राहिलेला. आता फक्त महत्त्वाचं हे लॉ लक्षात कसे ठेवायचे आणि यूज कसे करायचे. तर लक्षात ठेवायला आपला युज्युअल अल्जेब्राचा रेफरन्स आहेच. ह्या दोन्हीमध्ये व्यवस्थित कम्पेअर करा. इथं सगळे कंजंक्शन आहेत, इथं सगळे डिजंक्शन आहेत असोसिएटिव्ह. एक कंजंक्शन आणि एक डिजंक्शन आला डिस्ट्रीब्युटिव्ह. बरं, हे लॉ जरी 20 असले तरी 40 आहे.
कसे ते उलट दिशेनं पण वापरावे लागतात. त्रास इथे जास्त होतो. जसं आपण ए इंटू बी प्लस सी ह्याला ए बी प्लस ए सी असं लिहितो, याचा अर्थ असा की ए न ब्रॅकेटमध्ये दोघांनाही सेपरेट मल्टिप्लाय करता येतं. पण आपण आपल्यासमोर जर अशी टर्म आली ए बी प्लस ए सी, तर आपल्याला ए कॉमन पण घेता येतो ना. म्हणजे तोच लॉ आपण उलट पण वापरत असतो. तसंच इथे आहे, पण इथं त्याची आपल्याला खूप सवय झालेली असते, इझिली ते होऊन जातं काम. इथं त्रास होतो. टर्म पहा, पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन आर. मग उलट वापरत असताना काय करावं लागतं? अशी टर्म जर आली तर सिम्प्लिफिकेशनमध्ये काय करायचं? आपला हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करायचे आहेत. जसे आपण हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करतो तसे हे सिम्प्लिफाय करायचे आहेत लॉ वापरून, रूल्स वापरून. तिथं त्रास होतो. त्यामुळे ऑब्झर्वेशन महत्त्वाचे आहेत लॉवरचे. अदरवाईज फक्त तुम्हाला एक 5 मिनिटामध्ये सगळे लॉ लिहून दिले ते तुम्ही लिहून करा आणि पाठ करा असं सांगितलं असतं. मिनिंगवरती का फोकस करतोय आपण? कारण ते वापरायचे आहेत आपल्याला. इथे बघा, पी कंजंक्शन पी कंजंक्शन पी कंजंक्शन कॉमन. इथे पण पी कंजंक्शन आहे, इथे पण पी कंजंक्शन आहे, कॉमन घेतलं. शिल्लक काय राहिलं? क्यू डिजंक्शन आर. क्यू डिजंक्शन आर. जसं आपण इथं ए कॉमन घेतो तसा ए नाही, आपण इथं ए इंटू बी प्लस ए इंटू सी असतो. म्हणजे आपण ए इंटू कॉमन घेतो आणि मग ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी लिहितो. ओके. जसा हा कंजंक्शनचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे तसाच डिजंक्शनचा, आणि तो याचाच ड्युएल असणार. याचाच ड्युएल. आता ड्युएल तयार करता येतो आपल्याला. काय होईल? पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर. बघा, कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन आला, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन आला. इक्विव्हॅलंट विथ पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन आर. सेम इथे पण पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन आर. ओके, that is the distributive law. Got this? हे 3 आपल्या ओळखीचे असणारे लॉ: कॉम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह. कॉम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणखी 2 ज्यांची आपली ओळख झालेली आत्ताच मागच्या सेक्शनमध्ये, ते म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ, एक कंजंक्शनचा एक डिजंक्शनचा. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट विथ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. बरोबर आहे? रूल्स ऑफ निगेशन मधला पहिलाच लॉ. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट विथ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. याचा अर्थ काय? कंजंक्शन चं जर निगेशन घ्यायचं असेल तर दोघांचंही सेपरेट निगेशन होतं, आणि कंजंक्शनचा होतो डिजंक्शन. याचा यूज पण केलाय आपण. आणि याचा ड्युएल दुसरा, तो म्हणजे निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट विथ
निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके, 10 पैकी हे 4 लॉ हे आता आपल्या ओळखीचे आहेत. यांचा एक वेगळा ग्रुप केला आपण, जे ट्रूथ टेबलचा यूज करून लॉजिकल इक्विव्हॅलन्स पण तुम्ही प्रूव्ह केलेला आहे. हे 3 तर आपण आपल्या नेहमीच्या अल्जेब्रामध्ये पण वापरत असतो. हा निगेशनमध्ये वापरण्यात आलेला हे 4 लॉ. पुढचे जे 6 लॉ आहेत ते मात्र आपल्या नेहमीच्या अल्जेब्रामध्ये नसतात. ते फक्त ह्या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये येतात. बेसिकली हा जो अल्जेब्रा आहे, दिस अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट इज कॉल्ड बुलियन अल्जेब्रा. हा जो बुलियन अल्जेब्रा असतो दॅट इज बेसिकली डिजिटल लँग्वेज जी तुम्हाला म्हटलं होतं, बायनरी लँग्वेज. ह्या बायनरी लँग्वेजमध्ये 2च नंबर असतात, 1 आणि 0. जसं लॉजिकमध्ये 2च व्हॅल्यू असतात, टी आणि एफ. आता इथून पुढे त्या बायनरी सिस्टममध्ये आणि लॉजिकमध्ये बरेचसे कंपॅरिझन्स आपल्याला करता येतात. म्हणजे बेसिकली लॉजिकमधले टी आणि एफ हे रिस्पेक्टिवली बायनरी सिस्टममध्ये 1 आणि 0 रिप्रेझेंट करतात. लॉजिकमधला टी बायनरीमध्ये 1, लॉजिकमधला एफ बायनरीमध्ये 0. तसं लॉजिकमध्ये सगळं काही हे टी आणि एफ वरती आहे, कारण 2च व्हॅल्यू असतात कुठल्याही स्टेटमेंटला. तसं बायनरी नंबर सिस्टममध्ये 2च नंबर वापरले जातात. कोणताही नंबर तयार करताना तुम्ही पहा, कोड्स वगैरे जे असतात, कोडिंग वर्ड्स, कोडिंग लँग्वेज, मशीन लँग्वेज, ते सगळे कोड्स 2 नंबरपासून तयार होतात, 1 आणि 0 पासूनच. त्यातला 1 हा इक्विव्हॅलंट असतो लॉजिकच्या टी सोबत आणि 0 हा इक्विव्हॅलंट असतो एफ सोबत. आपल्याला लास्ट एक स्विचिंग सर्किटचं ॲप्लिकेशन आहे, त्यात आपण हे कंपॅरिझन सगळे पाहणार आहेत. त्यानंतर लॉजिकमधला कंजंक्शन हा इकडे मल्टिप्लिकेशनला इक्विव्हॅलंट असतो आणि लॉजिकमधला डिजंक्शन हा ॲडिशनला इक्विव्हॅलंट असतो. नेहमीचा मॅथमॅटिकल अल्जेब्रा आणि बुलियन अल्जेब्रा याच्यामध्ये फरक काय? तर नेहमीच्या अल्जेब्रामध्ये आपण डेसिमल नंबर सिस्टम वापरत असतो. त्याच्यामध्ये आपण 0 to 9 हे 10 डिजिट 10 संख्या वापरतो. त्याच्यापासूनच सगळे नंबर्स तयार होतात. बायनरीमध्ये फक्त 2च नंबर असतात, 1 आणि 0. दुसरा फरक, आपल्या नेहमीच्या अल्जेब्रामध्ये 4 प्रकारचे ऑपरेशन्स असतात, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. बायनरी नंबर सिस्टममध्ये किंवा बुलियन अल्जेब्रामध्ये फक्त 2च प्रकारचे ऑपरेशन असतात, ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. त्याच्यात सबट्रॅक्शन येत नाही आणि डिव्हिजन पण येत नाही. जे सगळ्यात जास्त आपल्याला त्रासदायक ठरलेलं असतं मॅथमॅटिकल अल्जेब्रामध्ये, ते तिथं नाही आहे. आणि म्हणून मॅक्झिमम जणांना हे डिजिटल सिस्टम्स किंवा डिजिटल स्टडी, बायनरी सिस्टीम ही जास्त सोपी जाते. त्याचं कारण हे, इकडं 10 संख्यांऐवजी 2च संख्या, आणि महत्त्वाचे म्हणजे सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन जे त्रास देतात आपल्याला, ते त्यात नाही आहेत. आणि ते इक्विव्हॅलन्स कसं आहे, कंजंक्शन फॉर मल्टिप्लिकेशन, तोही काय येतो ते आपण स्विचिंग सर्किटमध्ये पाहणार आहेत. आत्ता का सांगतोय हा, तर पुढचे जे लॉ आहेत ते तुम्हाला टी आणि एफ वरून लक्षात ठेवण्याऐवजी 1 आणि 0 वरून लक्षात ठेवणं जास्त सोपं जाणार आहे. कंजंक्शन आणि डिजंक्शन वरून लक्षात ठेवण्याऐवजी मल्टिप्लाय आणि ॲड वरून जास्त सोपे जाणार आहेत लक्षात ठेवण्यासाठी, हिंट म्हणून. ओके, हा इक्विव्हॅलन्स आपण या ठिकाणी लिहून ठेवूया. टी इज इक्विव्हॅलंट विथ 1
F equivalent with 0, conjunction with multiplication and disjunction with addition. आणि आता वन बाय वन पुढचे लॉ बघूया. नेक्स्ट लॉ इज द आयडेम्पोटेंट लॉ. आता ही नावं पण सुरुवातीला काही काळ नवीन वाटतील, पण ते बऱ्याच वेळा आपल्याला यूज करायचे, ते यूज करूनच परफेक्ट होणं गरजेचं आहे. आयडेम्पोटेंट लॉ. आता हा आयडेम्पोटेंट लॉ काय असतो? इट स्टेट्स P conjunction P is equivalent with P. P conjunction P is equivalent with P. सोपं आहे. याचा अर्थ काय? एखादं स्टेटमेंट स्वतः सोबतच अँडने जोडलं, त्याचा काय अर्थ बदलणार आहे? मिनिंग चेंज होणार आहे का त्याचं? नाही होणार. नाही. बरोबर. म्हणजे एखाद्याला आपण असं म्हटलं, तू इथून जा आणि तू इथून जा, काय इफेक्ट होणार आहे? काहीच नाही. किंवा तो अभ्यास कर आणि तो अभ्यास कर. दोनदा म्हटलं काय, अँड जोडून, काही फरक पडणार आहे वाक्याचा अर्थ? नाही. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचं स्वतः सोबतच कंजंक्शन घेतलं तर तेच स्टेटमेंट मिळतं. एखाद्या स्टेटमेंटचं स्वतः सोबतच कंजंक्शन घेतलं तर तेच स्टेटमेंट मिळतं. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस आयडेम्पोटेंट लॉ. आणि हे एक वेळा नाही. समजा असं लिहिलं, पी कंजंक्शन पी कंजंक्शन पी कंजंक्शन पी, कितीही वेळा लिहा तुम्ही, इक्विव्हॅलंट टू पी. बरोबर. सिमिलर टू दॅट, एखाद्या स्टेटमेंटचं स्वतः सोबतच डिस्जंक्शन घेतलं, दुसरा लॉ त्याचाच ड्युएल असणार, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पी डिस्जंक्शन पी इक्विव्हॅलंट विथ पी. ते स्टेटमेंट ऑर न जोडून पुन्हा एकदा म्हटलं, काही फरक पडणार आहे त्याचा? बरोबर आहे. हे आयडेम्पोटेंट, ज्यांना मॅट्रायसेस माहिती आहे, त्याच्यामध्ये एक मॅट्रिक्सचा टाईप आहे, आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स नावाचा. तिथे हा वर्ड येतो. तिथं पण एक मॅट्रिक्सचा टाईप आहे. कुठल्याही स्क्वेअर मॅट्रिक्सला आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स कधी म्हटलं जातं? जर त्या मॅट्रिक्सचा स्वतः सोबत प्रॉडक्ट घेतला आणि तोच मॅट्रिक्स येत असला तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स. म्हणजे पहा, तिथं पण युजफुल आहे आणि अर्थ सेम आहे. सगळ्यात महत्त्वाचं, स्वतः सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर तोच मॅट्रिक्स येत असेल तर त्या टाईपच्या मॅट्रिक्सला आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स म्हटलं जातं. ओके. आयडेम्पोटेंट म्हणजे सेल्फ प्रॉपर्टी. स्टेटमेंटचं स्वतःसोबतच कंजंक्शन घ्या, तेच स्टेटमेंट मिळेल, किंवा स्वतःसोबतच डिस्जंक्शन घ्या, तेच स्टेटमेंट मिळेल. हे त्याचं मिनिंग आहे आयडेम्पोटेंट लॉ. ओके. त्यानंतर इथं तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू यूज करून पण चेक करून बघू शकता, ट्रूथ टेबलनी पण. एकच स्टेटमेंट असल्यामुळे पॉसिबल कॉम्बिनेशन दोनच येतील. पहा, टी कंजंक्शन टी, टीच येणार, आणि एफ कंजंक्शन एफ, एफच येणार. ट्रूथ व्हॅल्यूनी पण चेक करून पाहता येईल. देन
Sixth one is identity law. Sixth one is identity law. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट लॉ ह्या 10 मध्ये कुठला असेल तर हा आयडेंटिटी लॉ आहे. कारण हे 2 नाही तर 4 आहेत. आयडेंटिटी लॉ 4 आहेत. हे काय आहेत? आधी आपण त्याचे स्टेटमेंट लिहूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट आयडेंटिटी लॉ, P conjunction T equivalent with P. Second one, P conjunction F equivalent with F. हे 2 कंजंक्शनचे झाले. आता 2 याचेच ड्युएल आहेत. म्हणजे याचं जर ड्युएल लिहिला तर काय होणार? पी कंजंक्शनचा होणार डिजंक्शन आणि ह्या टीचा होणार एफ. बरोबर. इक्विव्हॅलंट विथ पी. आणि आता याचा ड्युएल पी डिजंक्शन टी इक्विव्हॅलंट विथ टी. एफचा होणार टी, टीचा होणार एफ. हे 4 आहेत आयडेंटिटी लॉ. याचा अर्थ काय? तर यामध्ये एखाद्या स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन घेतलं, एखाद्या स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन घेतलं तर तेच स्टेटमेंट येतं. आणि एखाद्या स्टेटमेंटचं एफ सोबत डिजंक्शन घेतलं तरी तेच स्टेटमेंट येतं. हा या दोघांचा अर्थ आहे. तुम्ही ट्रूथ व्हॅल्यूज टाकून चेक करून बघा. इथे पीच्या जागी टी लिहिला. पीच्या जागी आपण काय लिहू शकतो? एकदा टी लिहून बघायचा, एकदा एफ लिहून बघायचा. 2 तर व्हॅल्यू आहेत. जर आपण एखाद्या स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन घेतलं तर तेच स्टेटमेंट मिळतं. म्हणजे समजा इथे आपण टी लिहिला तर टी कंजंक्शन टी काय येतो? टी येतो. आणि पीची व्हॅल्यू जी असेल तीच व्हॅल्यू इकडे येते असं त्याचा अर्थ. इथे जर एफ लिहिला तर एफ कंजंक्शन टी काय येतो? एफच येतो. जी व्हॅल्यू पी या स्टेटमेंटची आहे तीच व्हॅल्यू इकडे येते कंजंक्शनमध्ये. म्हणजे टीचा काही इफेक्टच होत नाही. सिमिलरली डिजंक्शनमध्ये एफचा काही इफेक्ट होत नाही. पी जर ट्रू असला तर ट्रू येणार कारण टी डिजंक्शन एफ टी असतं. आणि पी जर एफ असला तर इथे एफ येणार कारण एफ डिजंक्शन एफ म्हणजे पण एफच असतं. ओके. त्यामुळं बी केअरफुल की यात एखाद्या स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन घेतलं की ते स्टेटमेंट येतं, एफ सोबत डिजंक्शन घेतलं की ते स्टेटमेंट येतं. तसं आता या दोन्हीचा अर्थ काय? जर एखाद्या स्टेटमेंटचं एफ सोबत कंजंक्शन घेतलं
तर ते स्टेटमेंट कसंही असू द्या फॉल्सच होणार. पा टी कंजंक्शन एफ एफ आणि एफ कंजंक्शन एफ तो पण एफच. सिमिलर टू दॅट एखाद्या स्टेटमेंटचं जर टी सोबत डिजंक्शन घेतलं तर टीच येतो. आता ॲक्च्युली यांचा यूज करताना आपण बघूया कशा प्रकारे वापर करायचा आहे तो. ज्यावेळी याचे एक्झाम्पल आपण सोडवायला सुरू करतो त्यावेळी एक थिंग मात्र लक्षात ठेवायची, आधी हे चारही लिहून ठेवायची आणि मग क्वेश्चन सोडवायला सुरू करायचं, कारण यांच्याशिवाय काहीच होत नाही. बाकीचे सगळे लागतातच पण बाकीचे आपल्याला लक्षात येतात. हे कन्फ्युजन क्रिएट करतात, हे कन्फ्युजन क्रिएट करतात आणि त्यामुळं काळजी घ्यावी लागते यांच्यासाठी. फॉर दिस आधी हे 6 लॉ जे आहेत ते व्यवस्थित नोट डाऊन करा.